नागपूरमधल्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांची भेट। शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा। नाराज छगन भुजबळांचा अजित पवारांवर थेट हल्ला। निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक, भुजबळांची खंत। आपल्याला मंत्री करण्यासाठी फडणवीस आग्रही होते, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही। भुजबळांचा गौप्यस्फोट। लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं केलं स्पष्ट। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात। नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। सावरकरांवर बोलणं थांबवा, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला। तर वर्तमान काळच अवघड झालाय, भूतकाळावर काय बोलायचं, पटोलेंचं वक्तव्य। घशाच्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात गैरहजर। राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण। उद्यापासून विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार असल्याची तटकरेंची माहिती। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाची घोषणा। मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाची एसआयटीद्वारे चौकशी। शंभूराज देसाईंची माहिती। काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डांची लवकरच भेट। 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत भेट होण्याची शक्यता। एक देश एक निवडणूक घटना दुरुस्ती विधेयक संसदीय समितीकडे जाणार। विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 सदस्यांचं मतदान। विधेयकासाठी सरकारकडे 2/3 मतं नसल्याचा काँग्रेसचा दावा। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं नवं सीसीटीव्ही फुटेज हाती। निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मृत संतोष देशमुखांच्या भावाच्या भेटीचा व्हिडिओ समोर। ब्रिस्बेन टेस्टमध्ये फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश। बुमराह आणि आकाशदीपच्या अभेद्य भागीदारीनं टळली नामुष्की। चौथ्या दिवस अखेर भारताच्या 9 बाद 252 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।